आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। मी अन्नाला नाव ठेवत नाही, तुला बी चांगलंच माहिती आहे। आणि या जगात असा कोण बी नाही जो एका रात्री शिकून तरबेज झालाय। आता हेच बघ की पेट्या, विद्या मॅडम एवढ्या शिकल्या सवरलेल्या आहेत, त्यासनी एवढा मोठा पल्ला गाठायला केवढा वेळ लागला असेल। पण त्यासनी जे काय येतंय ते आपल्याला 2% तरी येते काय? नाही ना? विद्या मॅडमने आजपर्यंत जे काय केलं नाही ते आत्ता करायला लागले। हा, एक दोनदा चुकल, पण एक दिवस त्याने येईल की नीट जीवन बनवायला। पण पिट्या, आपल्याला त्यांच्यासारखं बोलता चालता येईल काय? नाही ना? विद्या मॅडम, तुम्ही वाईट म्हणून घेऊ नका सर। नाही म्हणजे जसं ऑफिसात काम करणं, एवढ्या लोकांनी सांभाळणं, तालुक्याचा भार सांभाळणं ही जशी एक कला आहे, तसं जेवण करणं ही बी एक कला आहे। आता एखादा पदार्थ चांगला होणं हा वेळेचा गुण झाला। आमची अंबू बी आधी चुकायचीच की, पण आता शिकली की ती। आणि मला खात्री तुम्ही बी एक दिवस चांगलं जेवण बनवा। आता तुमच्या माग एवढा कामाचा भार आहे, त्या गडबडीत पडलं असेल चुकून थोडस तिकडचं आधा, म्हणून काय झालं। आणि विद्या मॅडम, मी जर आता अन्नाला नाव ठेवलं तर तुम्ही परत करायच्या नादाला लागणार काय? अरे म्हणूनच म्हणाले जया, असं ध्यान देवळात आणि चित्त पायतनात तसं नसावं। आपल्याला जमेल ना तेवढंच काम करावं माणसाने, नाही का? पण मामी, मला खात्री विद्या मॅडम एक दिवस चांगलं जेवण बनवणार, आहे का नाही? बरं आजी, मामा, जयदेव, मी येते आता। बरं ठीक आहे। चल। किती साध्या मनाच्या आहेत ना विद्या मॅडम। एवढ्या मोठ्या तहसीलदार तरी बी कसला गर्व नाही। साधी राहणी, समजासनी आपलं करून सोडणाऱ्या। अंबू म्हणते ते बी काय तसं चुकीचं नाही। निवड चांगलीच आहे तिची, पण विद्या मॅडमांच्या मनात जर तसं काही नसेल तर पण अलीकडं विद्या मॅडमचं आमच्या घरात येणं जाणं वाढलंय। त्यांचं समध्या घरभर वावरणं मला बी चांगलं वाटायला लागले। या समध्याचा काय अर्थ म्हणायचा? जयदेव, तुम्ही खरंच खूप म्हणजे खूप वेगळे आहात।
आज माझी चूक झाली, थालीपीठ तिखट झालं, पण तुम्ही ते समजून घेऊन मला शिकण्यासाठी नवी उमेद दिलीत. आज न उद्या मी चांगलं जेवण बनवेन हा किती मोठा विश्वास आहे तुमचा माझ्यावर. तुम्हाला आवडतं ना थालीपीठ? मग आता तर मी नक्कीच तुमच्या आवडीचं मस्त थालीपीठ करून आणेन. खरं तर आजपर्यंत मी असं कधी कोणासाठी केलं नव्हतं, तशी कधी वेळच आली नाही. पण आज पहिल्यांदा मला असं कोणासाठी तरी काहीतरी मनापासून करावंसं वाटतंय. अण्णा दादा, किती खुश आहे. त्याच्या बी दिल की घंटी वाजले काय का असं. लई दिवसानं मी माझ्या अण्णा दादाला असं मोकळेपणानं हसताना बघितलंय आणि मला त्याला असंच कायम हसताना आनंदी असताना बघायचंय. मग त्याच्यासाठी काय बी करायला लागलं ना तरी चाल. अंबू, अगं तू केव्हा आलीस? अरे मला आता काही बोललीस का तू? मी हा? मी तुला बोलले? हा? नाही, तुला ना कसला तरी भास झाला असं. आता बघ की तूच कसलं तरी विचारत होतास. आणि काय राहणार दादा, ते गालातल्या गालात एकट्यात काय हसत होतास? अगं ते काय नाही, म्या थालीपीठचं प्रकरण आठवल्यामुळं हसायला आलं. अच्छा. अंबू, थालीपीठ बघितल्यामुळं विद्या मॅडमचा चेहरा बघायला पाहिजे होता. तर मामी विद्या मॅडमला बोलली आणि अजून त्यांचा चेहरा पडला. अंबू, विद्या मॅडमना वाईट तर वाटलं नसेल ना? नाही म्हणजे नजरेतल्या नजरेत त्यांना समजावलं. तू त्यांना नजरातल्या नजरेत समजवलंस आणि विद्या मॅडम लहान पोरीबानी गालातल्या गालात हसत होत्या. अंबू, अरे वय ना दादा, एवढी काळजी करू नकोस. आणि मला माहितीये विद्या मॅडमना नाही वाईट वाटणार. हो ना दादा? म्हणजे तू एवढा वेळ विद्या मॅडमचा विचार करत होतास? अंबू, अंबू जा तिकडे, बाहेर जा. बरं. चला 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 चला. हे घ्या, समद्यांसाठी स्पेशल अंबिका स्पेशल चाय. मस्त आलं टाकून फक्कड चाय केलाय. हुशार ग माझी नाती. अगदी मला आता तलब आली होती आणि तू चहा घेऊन आलीस बघ. आजी आनंद धराशू. अहो, आता थोड्या दिवसात सगळं वेळच्या वेळी मिळते का नाही बघ. दिवसेंदिवस आंबूची प्रगती व्हायला लागली बरं का. येडवर येत काय येड येडवर आठवणी ती कुणाच ठाऊ. आंबीचं लगीन होऊन सासरी गेली की
हे घर सुन सुन होईल. अगे माझी म्हातारे, झालं मी तुझं सकाळ सकाळ सुरू. बरं ते समजा जाऊ दे. मला सांग, मी नाश्त्याला काय करू? काहीही करायची गरज नाहीये. गरमागरम नाश्ता तयार आहे. हे घे. अगं अशी का बघतीयस? हे बघ, काल मी जी थालीपीठ केली होती ती बिघडली होती ना, म्हणून म्हटलं आज परत करून आणा. म्हणून ही नव्याने करून आणली. तुम्ही सगळ्यांनी टेस्ट करा आणि कशी झालीत मला सांगा. थांबा, मी आपली प्लेटा घेऊन येतो. चल मी पण येतो. अगं पोरी, पण तू हे परत कशाला करून आणलीस? आजव ही एकच डिश आहे जी मला चांगली जमते आणि काल ती बिघडली, म्हणून म्हटलं आज परत करून आणूया. म्हणून मग आज घरी स्वतःच्या हाताने मी आज सगळी थालीपीठ परत केलीत आणि घेऊन आली. माया, वजीर आपल्या नजरेच्या टप्प्यात आहे. फक्त एक चाल खेळायची, खेळ खाल्ला. राईट. मग पण काय ठरवलंयस काय नक्की? राघवची बरबादी. एकच घाव असा घालायचा ना माया की त्याला जन्माची आत दलखडली पाहिजे. एकदा का त्याला गुन्हेगाराचा टॅग लागला की तो आयुष्यातून उठलाच म्हणून समज. मा, बेस्ट प्लॅन वगैरे सगळं ठीक आहे, नाही म्हणजे वर्क झाला तर मिळवलं ना? होणार, 100% होणार. ती राघवची काय ती डेअरी आहे ना, त्यामध्ये घोळ घालायचा आणि तो कुठेतरी मिठाई सप्लाय करतो. त्या मिठाईमध्ये मावा मिक्स केला जातो. तो मावा रिप्लेस करून त्यामध्ये शिळा घाणेरडा मावा घालायचा. एकदा का तो प्रॉडक्ट मध्ये मिक्स झाला तर काय होणार माया? फूड पॉइझनिंग, गावातल्या लोकांना त्रास, मग सगळीकडे बोंबाबोंब, सगळीकडे चर्चेला उधाण, मग पोलीस केस आणि ह्या सगळ्यांमध्ये राघवचं नाव पुढे येणार. एकदा का राघव अडकला की जयदेवच्या नजरेतून आपोआप उतरेल. परफेक्ट. माया, जयदेव फक्त 2च गोष्टींवर प्रेम करतो. एक त्याची लाडकी बहीण अंबिका आणि दुसरी गावातली लोक. गावातल्या लोकांना इजा झाली, काही त्रास झाला तर जयदेव खपवून घेणार नाही. माया, आणि एक लक्षात ठेव, जयदेवच्या बदल्याचा मार्ग राघवच्या बर्बादीतून जातो. मा, हा प्लॅन सगळी सूत्र बदलू शकतो. करेक्ट आहे, पण फक्त हे शेखरला कळता कामा नये. एकदा का शेखरला कळलं की आपला प्लॅन सक्सेस होणार नाही आणि आपण ते होऊ द्यायचं नाही. वा विद्या मॅडम, लई चांगलं झालं बघ. विद्या मॅडम, खरं सांगा, कुठल्या हॉटेलात आणलंय? म्हणजे म्हणजे हे ते भारीतल्या हॉटेलमध्ये मिळतंय तसंच झालंय म्हणून म्हणलं. वा, खरंच भारी झालंय बरं का. बऱ्याच दिवसांनी असं थालीपीठ खायला मिळालं. विद्या मॅडम, तुमच्या हाताला चव आहे बरं का. म्हणजे हाताचा गुणधर्म वगैरे आहेच, पण
कुठला बी पदार्थ करताना तो प्रेमानं केला की नाही जास्त भारी लागते. आणि म्हणून भारी झाले. मामी तुम्ही खाऊन बघा ना. नको, काल सगळं तिखट जाळ करून ठेवलेलं. हे असलं तुझ्या हातचं थालीपीठ खाण्यापेक्षा मी गटरात नेऊन टाकीन. कसं आहे विद्या, सकाळी सकाळी काय बाई खाल्लं की पित्त उसळतंय तिचं. तू जाऊ दे, आम्ही खातोय ना आवडीनं. विद्या, तुझ्या हाताला लई चव आहे बघ. तुला करून घेणारा नवरा लई भाग्यवान असणार आहे. तुझ्यासारखी सुगरण त्याला मिळणार म्हटल्यावर. बरं मी निघते, मला ऑफिसला जायला उशीर होतोय. बर. आत कोण गेलं? बरोबर टायमाला जाते बघा. पण कोण हाय कोण खरं? पिट्या, कोण मंगे आहे का पिटे? हे मंग्याच असणार. पिटे असता तर बोलला असता. एवढं सोळ्यात वागणार एकटाच माणूस आहे मंग्या. हे गाणेरडा. आणि काय रे, पोटाचा गाडा भरला नाही तो रिकामा करायलास बर. हा ये पट्टीशी बाहेर, आवर लवकर आता. योहान कसला आवाज म्हणायचा? कोण आहे रे? मंग्या, अरे आवडलं का नाही? ती वेळ लावती. अरे टोनग्या, तू इथेस वय? कुठं चाललाय नजर चुकून? हा आणि काय ती चादर कशाला घेतली? का चादर घेऊनच गेला होता बाथरूम मध्ये? हा अवघड आहे बाबा मंग्या तुझं. ए कुठं चाललायस? काय परत खादडी काय? काय मंग्या, लई सुपरफास्ट काम आहेत बाबा तुझं. असं वचा वचा खाऊ नये, पचत नाही मग ते. आता जा काहीतरी खाऊन घे, नाहीतर झोप नाही लागायची तुला.
आणि जरा सकाळपर्यंत जरा तग धर काय. आता जा की. हे आहे की नाही. चला झोपायला जाऊया. जेवलोय आपण आता. झोपायला जाऊया. हे झोपलाय वाढवा इथं तांगड्यावर करून. मला झोपायला जायचं आहे. झोपायला जाय. हा पिट्या म्हणजे ना नरसिंगपूरचा नारदच आहे. नको तिथे बरोबर येतो. काय गरज आहे गप झोपाव ना माणसाने. पण नाही. आता काय करू काय करू. अशू, ए अशू, हे माकड झोपले रस्त्यात. आणि शिवे त्या पोरीला तांब्या भांडं ठेवायला सांगितलं रूम मध्ये, पण एक काम धड होत नाही या पोरीच्यानी. काय म्हणावं हिला. देवा देवा, हे घर आहे का भूत बंगला आहे. तो पिट्या रात्रीच्या वेळी बागेत फिरल्यासारखा फिरतो. आम्ही तर सतत ऑनलाईन असल्यावर की चार्ज. शेखर चुकलंस तुझं. तू समोरच्या दरवाजातून यायला पाहिजे होतं. म्हणजे सरळ खोलीकडे जाता आलं असतं. आता इथून सुटका कशी करावी तेच कळत नाही. कुठं जाऊ आणि कसं. या आंबी म्हण सुग्र जेवण शिकवणं. समजा जेवण तसंच पडलंय उघड. पाली झुरळ फिरत्या काय माहित नाही काय नाही. ए देवा. पहिला जाऊया बाबा. शांतता. एवढी शांतता. आपल्याच पावलांचं आपल्याला भय वाटायचं. हळूच आहे बाबा. शक्ती दे. मी सोडत नसतो कोणाला अंगात आल्यावर माझ्या.